दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण बरेच जण प्रवास करत असतो आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक लोक भेटत असतात. कधीकधी आपण त्या प्रवाशांबरोबर बोलत नाही, जे बाजूला बसलेले असतात. काही वेळा हळूहळू आपण संभाषण करतो आणि आपलं बोलणं सुरू होतं आणि मग अनेक विषय निघतात, खेळाचे विषय निघतात किंवा राजकारण निघतं आणि इतरसुद्धा त्यामध्ये भाग घेतात. प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे ते बाहेर येतं. खरा इंटरेस्ट कोणाला कशामध्ये आहे हे त्या हृदयामधून ते बाहेर येतं, मनामधून ते बाहेर येतं आणि मग आपल्याला समजतं की कोणाला कुठल्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये जास्त रस आहे. आपल्या मनातील इच्छा ह्या उघड होत असतात अशा वेळेस आणि आम्ही मग त्या बोलून दाखवतो की आमच्या हृदयामध्ये काय आहे. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की देवाला मी सांगावं किंवा माझ्या मनात काय आहे ते मी सांगावं, परंतु देवाला आपल्या मनातलं सर्व काही माहीत आहे. आपल्या इच्छा आकांक्षा त्याला अगोदरच माहीत असतात. येशूने म्हटलं आहे म्हणून की जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मनही लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताला किंवा देवाला हे माहीत आहे की आमचं मन, आमचं हृदय कशामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठल्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतो, की आपण कुठल्या गोष्टीवर खर्च करतो, कुठल्या बाबींवर आपण जास्त खर्च करतो, आपला वेळ खर्च करतो. ह्यावरून समजलं जातं की आमच्या हृदयातल्या इच्छा काय आहेत, आपल्या मनातल्या इच्छा काय आहे, आम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतो. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की आमचं जे शिक्षण आहे किंवा पैसा आहे किंवा आमचा वेळ आहे, आम्ही कशासाठी जास्त खर्च करतो. ह्या गोष्टीवरून आमच्या हृदयातील ज्या मनातल्या गोष्टी आहेत ह्या उघड होत असतात आणि आमचं समजतं की आमचं हृदय कोणाच्या बाजूला आहे. देवाचं हृदय हे कुठल्या बाजूला आहे? लोकांच्या कल्याणासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, ह्यासाठी त्याचं हृदयाचा कल ह्या बाजूला आहे. आज आम्ही काय सांगणार आहोत की आमचं हृदयाचा कल कोणाकडे आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई कृषीवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 33वा वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.